नमस्कार मंडळी, मी दिव्या कुगदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते लाईव्ह कॅप्चर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज सकाळी सर्व कामं वगैरे आवरले आणि लवकरच निघालेत आम्ही ते माऊली वॉटर पार्कला जाण्यासाठी। शचीचं खूप दिवसापासून चालू होतं की तिला वॉटर पार्कला जायचं आहे आणि आज फायनली आरोहीचा बर्थडे आहे, त्यानिमित्तानं आम्ही सर्वजण इथं वॉटर पार्कला आलेले आहे। तर आरोही, ताई, पिऊ, मी, शची आणि शचीचे पापा आम्ही सर्वजण इथं वॉटर पार्कला पोहोचल्यानंतर बघतायत तर सर्वीकडे भयंकर अशी गर्दी आहे, कारण आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे सर्वीकडे गर्दीच गर्दी। त्यात आज संडे आहे त्यामुळे भयंकरच गर्दी वाढलेली आहे। त्यात आम्ही गर्दी वाढवली आणि पोहोचलेत वॉटर पार्कला। सर्वात आधी तिकीट वगैरे काढून घेतले आणि त्यानंतर मग कपडे वगैरे घेतले। नाही आता निघालेत आम्ही कपडे चेंज करायला। कपडे वगैरे चेंज झाले तर हे बघा शची किती क्यूट अशी दिसत आहे। तर माऊली वॉटर पार्क जे आहे ना त्यांचेच कपडे वगैरे अवेलेबल करून देतात। तर ताई आणि पिऊ वगैरे यांच्याकडे त्यांचे कपडे स्वतःचे होते पण आमच्याकडे नव्हते, त्यामुळे शचीचे बाबा, मी आणि शची आम्ही तिघींनी तिथून कपडे वगैरे घेतले, चेंज केले आणि फुल एक्साइटमेंटने आता आम्ही चालले आहेत वॉटर पार्ककडे। तर सर्वात आधी कुठं जायचं असं ठरवलं, कारण ॲडव्हेंचरमध्ये की वॉटर पार्कमध्ये, तर कारण मुलांना सर्वात जास्त आवडतं ते वॉटर पार्क। पण म्हटलं चला पहिल्या आधी ॲडव्हेंचरमध्ये जाऊयात, कारण ते त्यांचं म्हणणं झालं की जर तुम्ही ओले वगैरे झाले त्यानंतर तुम्हाला ॲडव्हेंचर करता येणार नाही आहे। म्हटलं चला ठीक आहे, आधी ॲडव्हेंचरमध्ये जाऊयात। तर म्हणून सर्वात आधी आम्ही ॲडव्हेंचरमध्ये आलेत। तर तिथंही छान छान गोष्टी होत्या ज्या आम्ही बघितल्यात आणि काही त्यांनी असं तिथं टॅगही लावून ठेवलेलं होतं की नाही ह्या फक्त मुलांनाच करता येतील किंवा ह्या फक्त मोठ्यांनाच करता येतील। आणि आमच्या आधी ताई 1-2 वेळा इथं येऊन गेल्या आहेत, त्या बोलल्या की आधी मी जेव्हा आलो तेव्हा असं काहीच नव्हतं, सर्वांना ह्या गोष्टी करता येत होत्या, असं काही नव्हतं की मुलांनाच करता येतील किंवा मोठ्यांनाच करता येतील। पण आता गर्दीमुळे म्हणा की त्यांचे दुसरे काही कारण असेल त्यांना माहिती, पण त्यांनी यावेळेस खूप गोष्टी ज्या आहेत त्या फक्त मुलांसाठीच ठेवलेल्या होत्या। पॅरेंट्सना खूप गोष्टी करायला त्यांनी बंदी घातलेली होती, पण त्यातील ही जी ॲक्टिव्हिटी होती ना ते त्यांनी मोठ्यांसाठी ठेवलेली होती। तर ती आम्हाला भयंकर आवडली। आधी आम्ही बघून घेतलं ताईंनी आणि मी, आणि मग त्यानंतर सर्वात आधी ताईंनी ही ॲक्टिव्हिटी केली आणि भयंकर भीती वाटते ती ॲक्टिव्हिटी करताना, कारण मी जेव्हा गेली ना दुसऱ्यांना बघतानाच आपल्याला भीती वाटते, स्वतः करताना तर भयंकर अशी भीती वाटत होती। पण तरी ताई आणि मी आम्ही दोघांनीही हिंमत दाखवली आणि ती ॲक्टिव्हिटी केली। पण करताना थोडी भीती वाटते पण नंतर खूप छान असं वाटतं। आणि शचीच्या बाबांनाही करायचं होतं पण त्यांच्या वेटमुळे त्यांना करता आलं नाही, फक्त ताई आणि मी आम्ही दोघांनी ती गोष्ट एन्जॉय केली। आणि त्यानंतर मग सर्वांची धाव निघाली ती पाण्याकडे आणि सर्वजण आलेत ते वॉटर पार्कमध्ये आणि सुरू झालं मस्ती करणं। सर्वात आधी तर आज आरोहीचं बड्डे आहे त्यामुळे त्यांना सर्वजणांनी चिडवणं सुरू केलं आणि बड्डे गर्लला फक्त त्रास द्यायचं त्यांनी सुरू केलं। तिथं स्लायडिंग वगैरे ज्या होत्या त्याही सर्वांनी एन्जॉय केल्या आणि मुलांच्या एन्जॉयमध्ये मोठंही मुलंच होत असतात, सर्वजण मुलं बनून छान प्रकारे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एन्जॉय करायला लागल्यात। सर्व बाजूला भयंकर अशी गर्दी होती पण त्यामध्येही सर्वांनी आम्ही छान प्रकारे एन्जॉय करायला सुरुवात केली। आणि स्लायडिंग वगैरे मला जास्त आवडलं इथं, कारण खूप साऱ्या स्लायडिंग होत्या। आम्ही मागच्या वेळेस जेव्हा वॉटर पार्कला गेले तर तुम्हाला आठवतही असेल की मी तो व्हिडिओ शेअर केला होता की होळीच्या वेळेस आम्ही वॉटर पार्कला गेले होते। तर इथंच अवनीश ॲग्रो टुरिझम आहे तिथं गेले होते आम्ही अकोल्यामध्येच, पण तिथे एवढ्या वगैरे स्लायडिंग नव्हत्या आणि खूप कमी गोष्टी होत्या आणि त्यात होळी असल्याकारणानं पाणी वगैरे सर्व कलरचं वगैरे होऊन गेलं होतं। पण तिथं एक गोष्ट होती की फोम डान्स वगैरे होता की जो इथं नव्हता, जे म्हणजे या दोघांच्या कंपॅरिझनमध्ये बघायला झालं तर इथं फोम डान्स वगैरे आम्हाला बघायला नाही मिळाला। आणि ती रेन डान्स वगैरे बाकी सर्व ज्या गोष्टी होत्या ना त्या इथं भयंकर होत्या आणि स्लायडिंग वगैरे खूप होत्या, 2-3 प्रकारच्या स्लायडिंग होत्या आणि मेन म्हणजे मुलांच्या मानानं खूप छान गोष्टी होत्या की एवढी भयंकर गर्दी होती की असं वाटत होतं की आता सर्वांना एन्जॉय करता येईल की नाही, सर्वांना टाईम मिळेल की नाही। पण काही बाबतीत असं झालं, कारण जेव्हा स्लायडिंग वगैरे आम्ही करायला गेले ना तर तिथं गर्दीमुळे आम्हाला खूप टाईम वेट करावं लागत होतं। जसं की ज्या मोठ्या स्लायडिंग होत्या तिथं अर्धा तास डायरेक्ट रांगाच्या रांगा लागत होत्या आणि तिथं वेट करायचं, त्यानंतर कुठं नंबर यायचा आणि त्यानंतर आपल्याला स्लाईड करायला मिळायची। आणि त्यात त्यांनी अजून एक गोष्ट अशी
ट्रिक ठेवली होती की त्यांनी जर वेव्ह पूल चालू केला ना की स्लायडिंग वगैरे सर्व गोष्टी बंद करून टाकायच्या. रेनास स्लायडिंग वगैरे सर्व बंद करायचे, फक्त वेव्ह पूलच ते चालू करत होते. कारण त्यांच्याकडे ना स्टाफची खूप कमी असल्या कारणानं वेव्ह पूल चालू झाला तर बाकीच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बंद करायच्या आणि बाकीच्या सर्व ठिकाणचा जो स्टाफ आहे तो वेव्ह पूल जवळ यायचा. कारण वेव्ह पूलमध्ये गर्दी भयंकर असल्या कारणानं सर्वांना मॅनेजमेंट करायला त्यांना थोडं त्रासदायक जात होतं. म्हणून त्यांनी आम्ही गेल्यानंतर 2 वेळा वेव्ह पूल जर चालू केला, 2 ते 3 वेळा त्यांनी वेव्ह पूल चालू केला, तेव्हा स्लाईड ज्या आहे ते त्यांनी बंद ठेवलेल्या होत्या. तर तो थोडा त्रास मला इथं झाला. कारण आम्ही खूप वेळ तिथं स्लायडिंगजवळ गेले आणि अर्धा तास तिथं थांबले आणि आता आमचा नंबर येईल. आता 1-2 जण झालं की आमचाच नंबर येईल, आम्ही स्लाईड करू. पण तेवढ्यातच त्यांनी अनाऊन्स केलं की आता वेव्ह पूल चालू होत आहे तर हे बंद करत आहे. तर म्हणजे असं भयंकर चिडचिडही होत होतं की इकडे आता एवढा वेळ आपण थांबलेत आणि आता आपला वेळ आला आणि आता हे बंद झालं. पण मग काय करणार होतं, बंद झालं, मग त्यामुळे मला तिकडे जावंच लागलं. तर त्यामुळे ते इकडचे स्लायडिंग वगैरे सर्व बंद झाल्यामुळे आम्ही वेव्ह पूलकडे धाव घेतली आणि तिकडे गेले. पण छान झालं, म्हणजे एन्जॉय वगैरे छान आला ना. ऊन असल्यामुळे पाण्यात राहणं ना सर्वांनाच आवडतं. तर मस्त डान्स वगैरे सहित आम्ही सर्व गोष्टी पाण्यात एन्जॉय केल्या आणि सर्व सोबत असल्या कारणानं जास्तच मज्जा वगैरे येते. कारण मागच्या वेळेस फक्त शची, मी आणि शचीचे बाबाच होते, पण यावेळेस पिऊ, आरू, ताई असल्या कारणानं जास्तच मज्जा आली. आणि सर्वात जास्त शशीच्या बाबांना जे आवडतं ते म्हणजे सर्वांना बुचकाया देणं. ज्याला त्याला ते पाण्यात बुडवायचं काम करत होते आणि मलाही त्यांनी तेच केलं. सर्वात आधी तर पाण्याची भीती वाटत होती, कारण खूप दिवसानंतर पाण्यामध्ये आले होते. पण तरीही मज्जा केली सर्वांनी. पाण्यामध्ये आपण आतमध्ये किती वेळ थांबतो वगैरे हे त्या गोष्टी, नवीन नवीन गोष्टी त्या ट्राय केल्या. सर्व मस्त चालू होतं आणि त्यातच आठवलं की आता खूप वेळ झाला आहे, भूक लागली. तर म्हटलं चला सर्वात आधी आता आपण इथं शेजारी स्टॉल होते छान पाणीपुरीचे वगैरे लागलेले, म्हटलं तिथं जाऊयात आणि पाणीपुरी वगैरे खाऊयात. कारण खेळता खेळता चांगलेच जमले होते सर्वजण. आले आणि डायरेक्ट खेळायलाच लागले, घरूनही लवकर निघले. थोडाफार नाश्ता वगैरे करून आले होते आम्ही. पण तरीही म्हटलं आता कसं मुलांनाही भूक लागलं आहे, आपल्यालाही भूक लागलं आहे, थोडाफार नाश्ता करू, त्यानंतर परत स्लायडिंग वगैरे करून आणि नंतर मग जेवणाचं वगैरे बघू. तसं तरी इथं जेवणाचं वगैरे काही दुसरं अरेंजमेंट नव्हती, साधा नाश्त्यासारखंच होतं, ब्रेकफास्टसारखं. समजा पावभाजी वगैरे काही दुसऱ्या डिशेस इथं होत्या, तर म्हटलं त्या करूयात. तर सर्वात आधी म्हटलं चला आता इथं पाणीपुरी येतं, पाणीपुरी ट्राय करू. तर आम्ही पाणीपुरीच्या स्टॉलजवळ आले. तिथं आम्ही सर्वांनी छान प्रकारे पाणीपुरी घेतली, पाणीपुरी वगैरे खाल्ली. पण म्हणतात ना थोडंसं खाल्लं की जास्तच भूक लागली, तशीच गोष्ट आमच्यासोबत झाली. पाणीपुरी खाल्ली आणि अजून आमच्या भुकीला वाढ सुटली. त्यामुळे म्हटलं जाऊ त्यांना आत्ता स्लाईड वगैरे काही नाही, सर्वात आधी जेवणच करून घेऊयात. म्हणून मग धाव घेतली. तिथंच माऊली कॅन्टीन होती, तिच्याकडे माऊली कॅन्टीनमध्ये आलेत आणि छान प्रकारे सर्वांनी आपल्या आपल्या आवडीच्या डिशेस बोलवल्यात आणि सर्वांनी छान मस्त प्रकारे आनंद घेतला तो जेवणाचा. पोटभर नाश्ताच करून घेतला. सर्वांनी पावभाजीच बोलवली, कारण पावभाजीमध्ये सर्वांचं मस्त असं जेवण होतं. छान पेटपूजा केल्यानंतर आता सर्वजण आले ते वेव्ह पूलमध्ये. वेव्ह पूल बंद होता, मग सर्वजण तिथंच छान असा आराम करायला लागले. कारण की जेवण झाल्यानंतर सर्वांनाच आळस आलेला होता. तिथंच वेव्ह पूलमध्ये काही झोपायचं, काही बसायचं असं सर्वांचं चालू होतं. तेवढ्यातच त्यांनी अनाऊन्स केलं की वेव्ह पूल आता चालू होणार आहे. ते ऐकताच बरोबर सर्वांनाच एनर्जी आली आणि आता कसं जेवणही झालं होतं, आरामही थोडासा झाला, त्यामुळे चांगलीच एनर्जी होती. सर्वजण परत मस्त असं एन्जॉय करायला लागले. आणि गर्दी असल्यामुळे ना असं व्यवस्थित तिथं एन्जॉय करता येत नव्हतं. म्हणजे एन्जॉय केलं पण तेवढ्या प्रमाणात करता येत नव्हतं आणि वेव्ज वगैरे हे आता कळत नव्हत्या, कारण भयंकर गर्दी होती. आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतात की डान्स वगैरे सर्व गोष्टी चालू आहेत, पण एकमेकांना धक्काबुक्की जास्त सुरू आहेत, कारण तेवढा स्पेस मिळत नव्हता सर्वांना. आणि मेन म्हणजे जास्त मागे जर गेलं तर तिथं खूप डीप पाणी असल्या कारणानं आणि आमच्यासोबत मुलं असल्या कारणानं आम्हाला जास्त मागे जाता येत नव्हतं. आणि समोर जर थांबलं तर तिथं पाण्याची जे हाईट आहे ते कमी राहत होती, त्यामुळे एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या एन्जॉय करता येत नव्हत्या. तरीही आम्ही गर्दीमध्ये धक्काबुक्कीमध्ये एकमेकांना लोटपाट करत मस्त डान्स केले. आणि आरोहीचं सर्वात जास्त जे चालू होतं ते म्हणजे की मामी चला आपण डान्स करू. त्यामुळे त्यांना डीप पाण्यात जायचं होतं आणि मग एक मिस त्यांच्या हाताखाली सापडत होती. तर आम्ही दोघी माम्या भाषांनी मस्त डीप पाण्यामध्ये जाऊन वेव्ह पूलमध्ये छान असे एन्जॉय केलं.
त्यानंतर मग रेन डान्सचा वगैरे आनंद घेतला आणि आत्ता आलेत आम्ही तर पेंडॅलम जी स्लाईड आहे तिथं. तर आपण बघू शकता भयंकर अशी तिथं गर्दी आहे. तिथं आम्ही थोडा वेळ थांबलेत, म्हणजे तरी आम्हाला अर्धा पाऊण तास इथं थांबावं लागलं. आणि बघा वरतून छान असा एरिया दिसत आहे, खूप छान दिसत आहे. तो आम्ही बघितला. त्यानंतर फायनली आमचा नंबर आला आणि आम्ही ही जी पेंडॅलम स्लाईड आहे ती एन्जॉय केली, कारण शशीच्या बाबाची खूप इच्छा होती की आपण दोघांनी हे करावं आणि फायनली आम्ही ती एन्जॉय केली. त्यांना भयंकर भीती वाटली, कारण की जेव्हा आम्ही बसले ना तोपर्यंत काही वाटत नव्हतं, पण बसल्यानंतर भयंकर वरती ते गेले ना तेव्हा त्यांना भीती वाटत होती, पण मस्त नंतर खूप छान मस्त वाटत होतं. चला तर स्लाईडचा आनंद घेतला आणि नंतर बाकी दुसऱ्याही ज्या स्लाईड होत्या त्याही मुलांनी वगैरे त्याचा आनंद घेतला, कारण प्रत्येक ठिकाणी खूप वेळ थांबावं लागत होतं. तर त्यांना सर्वांनाच बोर होत होतं, आम्हाला थांबावं लागत होतं, मुलांनाही थांबावं लागत होतं. म्हटलं चला एवढा वेळ थांबायपेक्षा आपण परत वॉटर पूलमध्येच जाऊयात आणि तिथंच थांबूयात. त्यामुळे आम्ही आले ते वॉटर पूलमध्ये आणि सर्वजणांनी परत तिथे एन्जॉय सुरू केला. कारण कसं आहे ना की आपण जेवढं पाण्यामध्ये थांबतो तेवढं जास्तच मजा वाटते. आणि इथंही छोट्या छोट्या स्लाईड होत्या की त्यात आम्हाला आनंद मिळत होता. आणि हे सर्व करण्याच ना खूप उशीर झालेला होता. तर ह्या स्लाईडवर जर अर्धा तास आपण जर घालवला तर आपल्याला जास्तच उशीर होईल आणि इथला जो टाईम आहे तोही संपून जाईल, आपल्याला प्रॉपर एन्जॉयही करता येणार नाही. म्हणून आम्ही स्लायडिंगचा जो नांद होता तो सोडून दिला आणि वॉटर पार्कचाच आनंद घ्यायला सुरुवात केली. तिथंच आले आणि सर्वांनी एकमेकाला धक्काबुक्की देणं, स्लायडिंग करणं आणि मस्त असं एन्जॉय करायला सुरुवात केली. कारण माहिती होतं की आता थोडासाच वेळ राहिलेला आहे, जेवढं होईल तेवढा भरपूर आनंद घेऊन घ्या. आणि ऊन असल्यामुळे कोणालाच पाण्यातून बाहेर निघावं असं वाटत नव्हतं. पण शेवटी कसं आहे ना, त्यांचा वेळ झाल्यानंतर ते सर्वजण तिथून काढून देतातच. तर तसंच आमच्यासोबत झालं. त्यांनी शिट्टीवर शिट्टी ते मारत होते, निघा निघा करत होते, पण आम्हाला कोणालाच तिथून निघावं असं वाटत नव्हतं. आम्ही थोडंसं बाहेर जायचो, परत आत यायचो, परत थोडंसं बाहेर जायचो, तेच केलं. पण फायनली तिथला टाईम झाला आणि आम्हाला तिथून निघावं लागलं. त्यानंतर आम्ही कपडे वगैरे चेंज केले आणि धाव घेतली ती मंदिराकडे, कारण शेगावात आले आणि गजानन माऊलींचं दर्शन घेतलं नाही असं कधी होत नाही. म्हणून आता दिवसभर इथं एन्जॉय झाला. आणि आज आरोहीचा बड्डेही आहे, त्यामुळे बड्डे सेलिब्रेशन वगैरेही आम्हाला करायचं आहे. त्यासाठी सर्वात आधी म्हटलं चला दर्शन वगैरे घेऊया. दर्शन वगैरे झाल्यानंतर बाकी मग बड्डे वगैरे सेलिब्रेट कसा करायचा काय वगैरे हे ते प्लॅनिंग जे आहे ते पुढे करूयात. कारण प्लॅन वगैरे असं काहीच करून आलेलं नव्हते आम्ही घरून. फक्त एवढंच होतं की बड्डे आहे त्यानिमित्तानं आपल्याला वॉटर पार्कला जायचं आहे, वॉटर पार्कला जाऊ, दिवसभर एन्जॉय करू आणि त्यानंतर मग बड्डे काय करायचा, कुठं करायचा, कसं करायचं ते ठरवूयात. कारण आजच ना माझ्या ज्या नवीन वहिनी आहे, जे आता माझ्या भावाची एंगेजमेंट वगैरे झाली, त्या वहिनीचाही बड्डे आहे. तर त्या वहिनींनाही अकोल्यात बोलवण्यात आलेलं होतं, त्यांचा तिथं बड्डे सेलिब्रेट करण्यात येणार आहे. तर त्यामुळे आम्हाला सर्वांना तिथेही बोलवण्यात आलं. म्हणून आम्ही सर्व गोष्टी ज्या आहे थोड्या आवरत्या घेतल्यात की लवकर आपण दर्शन वगैरे घेऊयात. सर्व गोष्टी जर लवकर आवरणं झालं तर आपल्याला लवकर अकोल्यात पोहोचता येईल आणि बड्डे सेलिब्रेट करता येईल. पण इथंच आम्हाला उशीर झाला आणि आता अधिक महिना संडे असल्याकारणानं मंदिरातही खूप भयंकर गर्दी होती. त्यामुळे आम्ही तिथंच जास्त वेळ केला. म्हणून मग अकोल्याचं जे बड्डे सेलिब्रेशन होतं ते कॅन्सल केलं. कारण आम्हाला जर पोहोचायला उशीर झाला असता तर तेही बाकी सर्व आमच्यासाठी थांबून राहिले असते आणि त्यांनाही उशीर झाला असता. त्यामुळे ते कॅन्सल केलं आणि इथंच एका हॉटेलमध्ये आम्ही आले आणि तिथं छान आता आरूचा जे बड्डे आहे ते आम्ही सेलिब्रेट करत आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. आरूनी छान प्रकारे केक कट वगैरे केला. त्यानंतर मुलांनी छान प्रकारे केकचा आनंद घेतला. आम्हीही सर्वांनी आरूला केक वगैरे भरवला आणि आम्ही सर्वांनी केक वगैरे खाल्ला. आणि मग एवढे थकले होते की कोणत्याच गोष्टीचं काही एन्जॉय करायचं हालतमध्ये नव्हते. सर्वांना फक्त एवढं चालू होतं की पटकन जेवण करावं आणि पटकन घरी जाऊन झोपावं. कारण खाय प्यायचेही हालमध्ये नव्हते. सर्वांना असं वाटत होतं फक्त इथंच आता डोळे कधी लावले ना तर झोप लागून जाईल. कारण हमेशा असंच होतं, आपण जोपर्यंत पाण्यामध्ये राहतो ना तोपर्यंत आपल्याला काही वाटत नाही, पण पाण्यातून बाहेर निघलं ना की सर्वांना भयंकर असं थकवा येत असतो. कारण मागच्या वेळेस आम्ही जेव्हा वॉटर पार्कला गेलो ना तेव्हाही आम्हाला तसंच झालं होतं आणि आजही तसंच होतं आहे, भयंकर थकवा जाणवत आहे. पण असं बड्डे होता ते सेलिब्रेट करणं आवश्यक होतं, म्हणून त्या निमित्तानं आम्ही तेवढे तरी थांबलेत. आणि म्हटलं चला पटकन आता बड्डे आवरूयात. आणि भयंकर उशीरही झाला होता, कारण आम्ही जेव्हा हॉटेलमध्ये पोहोचले बड्डे सेलिब्रेट करायला सुरुवात केली
तर आम्हाला 9-9:30 वाजले होते आणि आता सेलिब्रेशन त्यानंतर जेवण वगैरे सर्व करून घरी पोहोचायला तर आपल्याला 11-12च होतील. असं चालू होतं डोक्यामध्ये आणि त्यासाठी जेवढं लवकर होईल, जेवढं आवरतं होईल तेवढं आम्ही घेण्याचा प्रयत्न केला. छान प्रकारे फॅमिलीसोबत आरू आणि वहिनी यांचं बड्डे सेलिब्रेशन करायचं असं छान प्लॅनिंग होतं, पण वेळेवरच ते कॅन्सल करण्यात आलं आणि वेगवेगळे जे आहे ते बड्डे जे आहे ते सेलिब्रेट करण्यात आले. वहिनीचा बड्डे अकोल्यात सेलिब्रेट झाला आणि आरूचा बड्डे हा शेगावमध्ये सेलिब्रेट करण्यात आला. पण असो शेवटी गर्दी होती आणि उशीर झाला, त्यामुळे सर्व ज्या गोष्टी आहे त्या कॅन्सल कराव्या लागल्या. आणि कसं असतं म्हणतात ना, शेवटी नियतीच्या मनात जे असलं तेच होत असतं. तर तसंच इथं झालं. आम्हाला वहिनीच्या बड्डेला जाता आलं नाही आणि त्यांनाही आता आरोहीचा बड्डे एन्जॉय करता आला नाही. नाहीतर कसं मस्त प्रकारे सर्वजण एकत्र आले असते आणि छान सर्वांचा एन्जॉयमेंट झाला असता. पण असो, आता सर्वांना भूक लागलेली आहे. बड्डे सेलिब्रेशन झाला. सर्वात आधी छान प्रकारे मसाला पापड वगैरे ऑर्डर केले आणि मसाला पापडचा आनंद इथं घेतला, कारण शचीलाही भूक लागलेली होती. तर तिने मसाला पापड छान खाल्ला. त्यानंतर छान प्रकारे 2-3 भाज्या वगैरे आणि बाकीच्या डिशेस आहे त्या बोलवण्यात आला आणि सर्वजणांची धाव पडली ते पट्टपट जेवण करायचं, कारण भूकही भयंकर लागली होती. कारण दुपारी नाश्ताच केलेला होता, त्यामुळे तसं रात्रीचे 10 वाजण्यात आले, म्हणून मला आता भयंकर भूक लागली. मग मस्त प्रकारे सर्वांनी ताव मारला आणि छान प्रकारे जेवण केलं. जेवण झाल्यानंतर तिथं जे राहिलं होतं म्हणजे बड्डे सेलिब्रेशनमध्ये ताईंनी स्प्रे वगैरेही घेतलेला होता. तर मग फोम स्प्रे घेतला तर तो तर तिथं यूजच केला नाही. मग निघताना तर आठवलं की याचा तर आपण यूजच केला नाही. मग निघताच मुलांनी त्याचा आनंद घेणं सुरू केला, एकमेकांच्या अंगावर मारायचा. आणि शची फर्स्ट टाईमच फोम स्प्रे बघत होती, त्यामुळे त्याला काही वेगळंच वाटत होतं. तिचं सारखं चालू होतं की दादा माझ्या अंगावर मार, माझ्या अंगावर मार. आणि पिऊ आणि ते आणि दोघांचं चांगलंच जमलं. तर चला मग आता सर्व बड्डे सेलिब्रेशन झालं आणि सर्वजण आपल्या घरी जायला निघालेत. तर मग शेवटी परत आम्ही आरूला जाता बड्डे विश वगैरे केला. मामाची वाशीची भेट झाली. आमची निघायची प्लॅनिंग आणि इकडे शची आणि पिऊ दोघांचं इथं खेळणं सुरू होतं. त्यांना काही थकवा जाणवतच नव्हता. दोघंजण तेवढेच एनर्जेटिक होते जेवढे सकाळी आले होते तेव्हा. पण असं होतं, शेवटी खूप उशीर झाला आणि जायची वेळ झाली. तर मग ताई, आरू, पिऊ हे निघून गेले. त्यांना छान प्रकारे आम्ही सर्वांनी बाय बाय केलं, कारण आमचे दोघांचे रस्ते वेगवेगळे होते. त्यांना या साईडला जायचं होतं, आम्हाला दुसऱ्या साईडला जायचं होतं, त्यामुळे ते निघून गेले. त्यानंतर आम्हीही निघाले. तर मंडळी, अशा प्रकारे आज आरूच्या बड्डेच्या निमित्तानं आम्ही सर्वजण छान प्रकारे गजानन महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं आणि शेगावच्याच माऊली वॉटर पार्कमध्ये सर्वांनी एन्जॉय केला. नंतर बड्डे सेलिब्रेशन असं सर्व गोष्टी पूर्ण दिवस जे आहे तो इथं शेगावमध्ये आमचा गेला. त्यातीलच काही फोटो वगैरे जे आहे ते मी आता तुमच्यासोबत शेअर करते आणि हा जो व्हिडिओ आहे इथंच संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सोबतच शेअर करायला विसरू नका. आणि हो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.